गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि इथे आहेत स्मिता वहिनी, इथे आहेत पूनम वहिनी आणि इकडे आहे मम्मी. तर आज आम्ही ब्लॉग चालू केलेला आहे कुमार पॅसिफिक मॉलमधून. तर आम्ही आलेलो आहे मूवीला. काल होता व्हॅलेंटाईन डे, तर आम्ही आमच्या छान लेडीजसोबत व्हॅलेंटाईन म्हणजे आमच्यासोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो आहे. तर येस, तर आम्ही आलो आहे अग्ग सुनबाई काय म्हणतात सासूबाई त्या मूवीला. तर येस, आपण रिव्ह्यू पण बघणार आहे की कसा असणार आहे. आणि आम्ही छान असं व्हॅलेंटाईन डेचं प्लॅनिंग करून आलो होतो. तर छान असं आम्ही आता मूवी बघणार आहे आणि रिव्ह्यू पण देणार आहे. तर स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. मला दाढी आवडत नाही तरी तुम्ही नाही करायचे केस संपलेला आहे माझा आमचा पिक्चर. आणि रिव्ह्यू द्या पिक्चरचा, कसा होता? खूप छान होता पिक्चर. खूप इमोशनल, खूप जास्त इमोशनल आहे. चला रिव्ह्यू द्या तुमचा पिक्चरचा. या खूप कसा होता? हैराण झालो. अजून रडतायत, अजून रडतायत. असण्यासारखं काही नाही, सगळं रडत. खूप जास्त इमोशनल आहे. काय नाही, डेंजर आहे. हॅलो गाईज, तर आज आहे नेक्स्ट डे. म्हणजे काल आम्ही मूवीवरनं जाऊन आलो आणि आज नेक्स्ट डे आहे. तर मी संध्याकाळीच रिव्ह्यू बनवायला पाहिजे होता, बट नाही जमलं, पॉसिबल नाही झालं. तर म्हटलं चला आज आपण मूवीचा रिव्ह्यू जो काय आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करूया. आणि काल त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये नव्हतो आम्ही. सकाळी पिक्चरला गेलो होतो मूवीला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं त्याच गोष्टीमध्ये होतं. कारण तो खूप पिक्चर काय म्हणू आता मी, खूप जास्त हार्ट टचिंग होता. आणि सासू सुनेचं जे रिलेशन आहे त्याच्यावर पिक्चर होता. खूप जास्त अप्स डाऊन्स आहेत त्या मूवीमध्ये. आणि खरंच खूप आम्हाला सगळ्यांना खूप आवडला पिक्चर, खूप म्हणजे लिटरली खूप. आणि असं काहीच नव्हतं की बाबा मला त्रास आहे सासूचा म्हणून मला पिक्चर जास्त हर्ट होते किंवा दुसरं अजून काही रिझन्स, असं काहीच नाही आहे. बट तरीही मूवी बघताना लिटरली इंटरवलपर्यंत आमच्या डोळ्यातनं फक्त पाणी येत होतं. का ते आम्हाला पण नव्हतं माहिती. एवढे सीन ते म्हणजे एकदम मनाला भिडणारे सीन होते, एकदम लिटरली म्हणजे शॉकिंग होतं सगळं. इंटरवलपर्यंत आम्ही चौघींच्या फक्त डोळ्यातनं पाणीच येत होतं. एकमेकींशी आम्ही काही एका शब्दाने बोलत नव्हतो आणि बघत पण नव्हतो एकमेकींकडे. कारण आम्हाला माहिती आहे की ते म्हणजे असं कुठल्याच गोष्टीचं हे नाही की बाबा आम्हाला त्रास आहे म्हणून आम्हाला तो पिक्चर हे झाला आहे किंवा असं काहीच नसताना फक्त डोळ्यातनं पाणी येत होतं. एवढं ते म्हणजे काय म्हणतो त्याला, एकदम मनाला भिडणारा तो मूवी होता. आम्हाला तर खूप आवडला, आम्हाला खूप छान आहे. आणि मराठीमध्ये अशी मूवी खूप यायला पाहिजेत. आणि एक वाईट वाटलं की 1च महिना झाला आहे मूवीला, बट थिएटर बऱ्यापैकी खाली होतं, खूप जास्त गर्दी नव्हती थिएटरला. असे पिक्चर उलटं चालले पाहिजेत, खूप जास्त चालले पाहिजेत. ते पिक्चर तर चालले पाहिजेत कारण खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्ही कुठेच मूवीला हे नाही करू शकत की बाबा आता हे चांगलं होईल किंवा आता हे वाईट होईल. कुठेच तुम्ही जजमेंटल शेवटपर्यंत नाही होऊ शकत कारण कंटिन्यू अप्स डाऊन्स सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि खूप छान बॉन्ड दाखवला त्याच्यामध्ये, सासू सुनेचा खूप सुंदर असा बॉन्ड दाखवला आहे.
आणि जे आहे म्हणजे जे आजकाल बऱ्याच गोष्टीमध्ये बघतो त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि खूप खूप छान असा काय म्हणतात त्याला, खूप छान असं मूवीचं हे होतं, खूप सुंदर. आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडलं आणि येस मला प्रार्थना बेहरे तर खूप आवडते, ॲक्ट्रेस म्हणून खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे. आणि ऑब्वियस निर्मिती सावंत ऑल काय ते आपल्या लहानपणापासून आपण त्यांना बघतो. तर येस खूप सुंदर अभिनय, खूप सुंदर म्हणजे लिटरली आम्ही मूवीवरून आल्यानंतर सुद्धा आम्ही जवळजवळ एक दिवस म्हणजे तो पूर्ण दिवस आम्ही फक्त त्याचंच डिस्कशन करत होतो, ते असं का, ते तसं का, ते हे का, ते हे का, म्हणजे एवढं ते आम्हाला माइंडमध्ये पूर्ण हे झालं होतं. खरंच खूप सुंदर पिक्चर आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा नक्की बघा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्ही बघा म्हणजे आता तो ऑलमोस्ट कमी झाले, त्याचे स्लॉट्स खूप कमी झाले. आम्हाला पण एकच स्लॉट्स मिळाला होता. बट तो पिक्चर मला ॲक्च्युली असं वाटलं की यार मी मूवी आल्या जायला पाहिजे होता. खूप लेट झाला आम्हाला, बट ठीक आहे कारण आमचं शेड्यूल सगळ्यांचं मॅच होत नव्हतं त्यामुळे. बट जायला पाहिजे होतं आणि खरंच खूप सुंदर पिक्चर आहे. तर तुम्ही पण जर नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि थोडंसं जर तुम्ही काय म्हणतात जे हे सॉफ्ट हृदयाचे असताल तर थोडंसं तुम्हाला जास्त हर्ट होईल. तर बघितला तर तुम्ही थिएटरमध्ये बघू शकता कारण ते फील फक्त थिएटरमध्येच येणार आहे. घरात तुम्ही मोबाईलमध्ये बऱ्याच बाजूबाजूला केस चालू असतं तर तुम्हाला जो फील पाहिजे तो मूवी बघताना तर तो येणार नाही आहे त्याच्यामध्ये. तर यायचा होता बट लवकर मला काय म्हणतात त्याला टाईम भेटला नाही. तर म्हटलं चला आज निवांत आहे तर म्हटलं चला रिव्ह्यू देऊया मूवीचा. खूप सुंदर पिक्चर आहे. आउट ऑफ 10 9 देऊ शकते मी. 1% का तर ते तुम्ही मूवी जाऊन बघा. तर थोडंसं त्या गोष्टी वाईट वाटतात की काही पॉझिटिव्ह झालं तर निगेटिव्ह पण थोडंसं झालं तर ठीक आहे, इट्स ओके. बट निगेटिव्ह होत असेल तर थोडंसं काहीतरी पॉझिटिव्ह असेल तर छान वाटतं ते आपल्याला बघायला. ॲट द एंड बऱ्याच गोष्टी काय म्हणतात ते आपल्याला आपण नॉर्मल माणूस आहोत तर आपल्याला ते असं असतं की बाबा सगळं ठीक आहे बट शेवट ॲटलिस्ट गोड असावा. बट ठीक आहे, तुम्ही पिक्चर बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये कळते. मी आता काय जास्त डिस्कस नाही करत त्या पिक्चरवर की स्टोरी काय सांगत नाही की काय होतं काय नाही. बट खूप छान फॅमिली पिक्चर आहे आणि सासू सुनेच्या ह्याच्यावर पिक्चर आहे, स्टोरीवर पिक्चर आहे. कसं त्यांचं रिलेशन असतं, त्याच्यानंतर काय त्यांच्या लाईफमध्ये अप्स डाऊन्स येतात आणि मग ते कसं दोघे एकमेकींना सांभाळतात, परत कसं त्या दोघींचं कंटिन्यू भांडणं होत असतात का त्यांचं जमतं मग नंतर का किंवा बऱ्याच गोष्टी त्या पिक्चरमध्ये. तर येस तुम्ही सगळ्यांनी जाऊन मूवी नक्की बघा. जर थिएटरला बघितला असेल तर येस मला नक्की कमेंट करा आणि नसेल बघितलं तर थिएटरलाच जाऊन बघा. घरी बघण्यात मजा नाही येणार, तशी मजा नाही येणार. आणि आता स्लॉट्स त्याचे कमी होत चालेत. मग मला असं वाटलं की यार थोडा लवकर मी बघायला पाहिजे होतं तर लवकर रिव्ह्यू केला असता. तर येस चला, आम्हाला खूप जास्त हार्ट टचिंग होता, खूप जास्त डोळ्यातनं अश्रू वाहिलेत आम्ही त्या दिवशी. आमचं लिटरली मूवीवरनं आल्यानंतर आमचं चौघींचं डोकं दुखत होतं, एवढं आम्ही रडलो आहे. इंटरवलपर्यंत तो पूर्ण डोळ्यातनं पाणी चालू होतं. का कशासाठी का रडतो हे आम्हाला पण नव्हतं माहिती. बट जे दिसत होतं समोर ते खूप मनाला लागणारं होतं, भिडणारं होतं. तर येस चला आता मी हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि तुम्हाला भेटते एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग काय असेल कारण आता रमजान स्टार्ट होतात तर मे बी थोडंसं डिले होईल व्लॉग्स यायला. तर बघू, तरी पण रेसिपी ब्लॉग्स असतातच आपले. तर येस स्टे कनेक्टेड. तुम्ही जर मूवी बघितला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मूवी कसा वाटला आणि जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा, खूप छान मूवी आहे. तर येस व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.